तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर शहरातील नवीन कॉलनी परिसराच्या रशीद नगरमध्ये मध्यरात्री 6 ते 7 सशस्त्र दरोडेखोरांनी दरोड्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली। बंद घराला लक्ष्य करून चोरीचा प्रयत्न करण्यात आला। घरातील व्यक्तींनी प्रतिकार केला असता दरोडेखोरांनी मोहम्मद वाजिद मोहम्मद अयूब वय 36 वर्षे यांच्यावर काठीने हल्ला केल्याची माहिती आहे। या हल्ल्यात ते जखमी झाले असून महिला व लहान मुलांनाही मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे। घटनेनंतर दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला। माहिती मिळताच मंगरुळपीर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पाहणी करून आरोपींचा शोध सुरू केला। या घटनेमुळे रशीद नगरसह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दरोडेखोरांचा तातडीने शोध घेऊन अटक करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। MCN न्यूज मराठीकरिता विश्वास कुटे, वाशिम। हमारे घर रात चोरी हुई 1:45 बजे। 13 लोग थे। आते से हमको मारपीट शुरू कर दी। बच्चे के गलों पे छुरियां रख दिए और गहने दो और खुद ही तोड़ के लेके आए और मारना शुरू कर दिया। हमारे शोहर को बाहर ले जाके मारे, इतना मारे, बहुत मारे। और बस गहने दो, हमारे गले से तोड़ के लेके गए। मेरे को क्या बोला, जल्दी क्या मेरे को पैसे ले जा, पैसे दे। और उसने क्या करा, चाकू का लगाया था तेरे गले पे। इसको भी तेज बच्चे को भी मार दूंगा मैं। पोलीस स्टेशन मंगरुळपीर हद्दीमध्ये काल दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी एक दरोड्याची घटना घडलेली आहे। पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी मोहम्मद वाजिद मोहम्मद अयूब वय वर्ष 36, व्यवसाय ठेकेदार, राहणार रशीद नगर ठाकूर लेआउट मंगरुळपीर यांच्या घरी संध्याकाळी साधारणतः 1:45च्या दरम्यान काही जवळपास 8 ते 10 अज्ञात विस्मांनी घरात प्रवेश करून घरातील व्यक्तींना मारहाण करून जबरीने मुद्देमाल चोरून नेलेला आहे। त्यामध्ये 3 तोळे सोने आणि 5.5 लाख रुपये कॅश अशा पद्धतीचा मुद्देमाल दरोडेखोरांनी संध्याकाळी लंपास केलेला आहे। सध्या परिस्थितीमध्ये आम्ही फिर्याद दाखल करणे सुरू आहे आणि त्यामध्ये पोलिसांचे आरोपी निष्पन्न करण्याकरिता प्रयत्न चालू आहेत। पोलिसांच्या स्थानिक पोलीस स्टेशन तसेच लोकल क्राईम ब्रांच यांच्या मिळून 10 टीम आम्ही तयार केलेल्या आहेत आणि लवकरात लवकर आरोपी निष्पन्न करून आरोपींना अटक करण्याची आमची कार्यवाही सुरू आहे।